या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, खास महिला व मुलींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत। या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती असणार आहेत, निवड पद्धती कशी असणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातल्या सविस्तर आणि सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासंदर्भात 28 जून रोजी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय निघालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि या योजनेचे उद्देश काय आहेत तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचं आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, तसेच महिलांना आणि मुलींना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे, हा देखील या योजनेचा उद्देश आहे। योजनेचं स्वरूप काय आहे तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा प्रत्येकी 1,500 एवढी रक्कम दिली जाणार आहे। तर या ठिकाणी पहा, योजनेचं स्वरूप काय आहे तर ज्या महिलांचं बँकेमध्ये अकाउंट आहे, असं अकाउंट आहे ज्याला आधार लिंक आहे, अशा आधार लिंक असलेल्या अकाउंटला दरमहा प्रत्येकी 1,500 रुपये तिच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा करण्यात येणार आहेत आणि 1,500 इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनांद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत, कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यामधील ज्या महिलांचं 21 ते 60 वय आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। म्हणजे 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। योजनेचे लाभार्थीची पात्रता काय आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं त्याला गरजेचं आहे। राज्यातील विवाहित, विधवा, ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, ज्या निराधार महिला आहेत, अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। किमान वयाची पात्रता कमीत कमी वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त वय या ठिकाणी 60 वर्ष असणं गरजेचं आहे। विधवा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, विवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, हेही लक्षात घ्या। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचं कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे तरच त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कोण अपात्र असणार आहे म्हणजे कुणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिला पात्र असणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी नोकरदार आहेत, अशा महिला योजनेसाठी पात्र असणार नाहीत। सदर लाभार्थी महिलांनी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर त्या महिला देखील या योजनेचा पात्र असणार नाहीत। त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आजी माजी खासदार आहेत, अशा देखील महिला पात्र असणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष आहेत, संचालक आहेत, अशा महिला देखील पात्र असणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबामध्ये ITR रिटर्न भरला जातो त्या महिला देखील या ठिकाणी पात्र असणार नाहीत। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून
या ठिकाणी पहा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्र असणं गरजेचं आहे. तर कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला देखील असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे. बँक खाते असावे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रिंट. तर बँक खाते पासबुकची पहिल्या पानांची प्रिंट लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचं हमीपत्र तुमच्याकडनं घेतले जाणार आहे. निवड कशी होणार आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांना करावी लागणार आहे आणि खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. सक्षम प्राधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम प्राधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असणार आहेत. तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून संबंधित जिल्हा व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मान्यता देण्यात येणार आहे. नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका व वार्ड अधिकारी यांच्यामार्फत ही प्रोसेस करण्यात येणार आहे. नियंत्रणाधिकारी आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रणाधिकारी राज्यातील तसेच नियुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रणाधिकारी राहतील. योजनेची कार्यपद्धती, अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेच्या अटी, पोर्टल और ऑनलाईन या ठिकाणी पहा, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरण्यात येणार आहेत अर्ज. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास विभाग, प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वरील भरलेला हा फॉर्म जो आहे तो अंगणवाडी केंद्रात, बालविकास, प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. तर अर्जासाठी कुठलंही शुल्क तुम्हाला द्यायचं नाही. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा तिथे फोटो घेण्यात येईल. KYC करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरते वेळेस आणि आधार कार्ड. तात्पुरत्या यादीचं प्रकाशन या ठिकाणी ज्या महिला पात्र असणार आहेत अशा पात्र महिलांसाठी पात्र झाल्यानंतर अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर लावण्यात येईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्रात, ग्रामपंचायतीमध्ये सदर सूचना फलकावर देण्यात येईल. अंतिम यादी कशा प्रकारे लागणार आहे तर सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थीची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्रात लागण्यात येणार आहे. तर ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांची देखील यादी लागणार आहे आणि ज्या अपात्र असणार आहेत त्यांची देखील यादी अंगणवाडीमध्ये लागणार आहे. या ठिकाणी पाहू शकता. लाभाच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या अकाउंटमध्ये थेट ही रक्कम महिला व बालविकास विभाग अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जमा केली जाणार आहे. आणि या योजनेची कधीपासून सुरुवात होणार आहे तर याचा एक आराखडा दिलेला आहे. योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे.
या आराखड्यानुसार या योजनेची कालमर्यादा या ठिकाणी पाहू शकता. तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात म्हणजे कधी 1 जुलैपासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची तारीख 15 जुलै असणार आहे. तात्पुरती यादी कधी लागणार आहे तर 16 जुलैला ही यादी जी आहे ती लागणार आहे. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 ते 20 जुलै असणार आहे. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 ते 30 जुलै असणार आहे. अंतिम यादी प्रकाशन कधी होणार आहे तर 1 ऑगस्टला ही अंतिम यादी लागणार आहे. लाभार्थ्याच्या बँकेमध्ये KYC करणे KYC करायचे आहे तुम्हाला ज्यावेळेस तुमची अंतिम यादी लागेल त्यावेळेस 10 ऑगस्टला. आणि लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कधी पैसे येणार आहेत तर 14 ऑगस्टपासून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तर 1 जुलैपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. तर 14 ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ही या योजनेचं स्वरूप आहे. आणखीन डिटेलमध्ये सविस्तर माहिती या योजनेसंदर्भात आपण आपल्या चॅनलवर पाहणारच आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन माहिती या योजनेसंदर्भातली तुम्हाला मिळत राहील. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याच्या नंतर ते देखील कळवण्यात येतील. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याच्या नंतर यादी संदर्भात असो किंवा पुढची जी प्रोसेस असेल त्या प्रोसेस संदर्भात देखील तुम्हाला माहिती देण्यात येईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.